नमस्कार. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात मी शलाका शेवाळे वाळुंज आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करते. पावसाळ्याला आता सुरुवात झालेली आहे आणि पावसाची आपण सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहोत. पण आपल्यापेक्षाही जास्त पावसाची वाट पाहत असतो तो म्हणजे आपला शेतकरी राजा. शेतकरी, शेती आणि पाऊस यांचं अनोखं असं वेगळंच एक नातं आहे. आणि म्हणूनच आपल्या शेतकरी राजाला एक मौलिक मदत व्हावी म्हणून सह्याद्री वाहिनीवर कृषी दर्शन हा कार्यक्रम सादर केला जातो. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एका विशेष बैठकीचं आयोजन केलं गेलं होतं. पाहूयात या कार्यक्रमाची एक खास झलक. प्रसार माध्यमाचे कृषी विस्तार सहाय्य या केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत मुंबई दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या सल्लागार समितीची बैठक 9 जून 2023 रोजी केंद्रीय मात्स्यिकी शिक्षण संस्था मुंबई इथे डॉक्टर CN रविशंकर, संचालक द्रिय मात्स्यिकी शिक्षण संस्था मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला श्री संदीप सूद, कार्यक्रम प्रमुख दूरदर्शन केंद्र मुंबई, डॉक्टर अर्पिता शर्मा, विभाग प्रमुख प्रसार विभाग केंद्रीय मात्स्यिकी शिक्षण संस्था मुंबई हे उपस्थित होते. याशिवाय प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. खास करून या बैठकीत येणाऱ्या जुलै ते सप्टेंबर या त्रैमासिक हंगामात कृषी दर्शन कार्यक्रमात प्रसारित होणाऱ्या विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली, ज्याचा आपल्या शेतकरी राजाला निश्चितच फायदा होणार आहे. All the representatives of the KVK, from FSI, from IPEDA, from the other university, MAFSU, and we have from the College of Fisheries, Dr. Shingare, all of the representatives, and especially all our colleagues from the Doordarshan, Sood and other colleagues from the Doordarshan, and my dear colleagues, good morning and warm welcome to CAFE, and we are very happy to have all of you here. Once I think Dr. Arpita and Shivaji came to me that I think that you have a regular meeting in different organizations. So when they suggested that we should have the next meeting here, so we were very happy to welcome all of you here. And we are also part of all your activities otherwise also. So and we would like to continue our association with all of you. Doordarshan Mumbai's programs are appreciated a lot, by the senior officials of the Ministry of Agriculture. When I say this, this appreciation doesn't belong to only Doordarshan. Basically it belongs to all the agriculture universities, fishery department and other departments. Because you are the one who give us the content, and our role is just to transport, taking the content, taking the important things, compile them, package it and show it on the television screen. Last week also the senior economists of the Ministry of Agriculture, he got in touch with me. They are making some national plans. They sent me some data. They said you would give us some inputs. And I am luckily going to Delhi this Tuesday. I will be having a meeting with the Ministry of Agriculture, especially with the senior economists of the Ministry of Agriculture. And I will be telling them that what we have been doing and how we are having every quarterly meetings as far as the programming in the field of agriculture, fishery and other areas is concerned. कृषी क्षेत्रासाठी ड्रोनचा वापर कसा वाढवता येईल, ड्रोन फवारणीचे तंत्रज्ञान व त्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरज आहे, असे मत डॉक्टर धनंजय गावडे, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे यांनी व्यक्त केले. आणि त्याविषयीचा कार्यक्रम आम्ही लवकरच आपला दूरदर्शन केंद्र पुन्हा मी शेड्यूल करेन. आत्ता वर्तमान काळामध्ये माझ्याकडे भारतीय किसान संघ एक अखिल भारतीय पातळीवरचं गैरराजकीय संघटन आहे. त्या संघटनेचा महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या 3 प्रांताला आम्ही क्षेत्र म्हणतो. त्या क्षेत्राचा संघटन मंत्री माझं केंद्र पुणे आहे आणि कापूस या विषयातलं माझं विशेष असं संशोधन आहे, जे आता ते ICRने ते स्वीकारलेलं आहे. आता या बैठकीत मी पहिल्यांदाच उपस्थित राहण्याचा योग आलेला आहे. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण फिट राहणं हे फार महत्त्वाचं आहे आणि फिट राहण्यासाठी आपण व्यायाम करणं आणि योग करणं हे अति आवश्यक आहे.
आणि म्हणूनच याच योगाचा प्रसार व्हावा आणि प्रत्येकाने योग अंगीकारावा यासाठी गेली 9 वर्ष 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो. आणि यावर्षी देखील 21 जून रोजी भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरात जागतिक योग दिन साजरा केला गेला. चला तर मग पाहूयात या जागतिक योग दिनाची काही वैविध्यपूर्ण क्षणचित्र. आपल्या मनाच्या तनाच्या संतुलनासाठी हा योग दिवस हा महत्त्वाचा 21 जून हा जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपण साजरा करतोय. आणि खऱ्या अर्थाने याला जगभराने संयुक्त राष्ट्रसंघाने देखील मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून ही आपली योग साधना आदरणीय मोदी साहेबांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली हे देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि आज म्हणून आपण पाहतोय की एक योग ही चळवळ निर्माण झालेली आहे. या योग साधनेमुळे हे खरं म्हणजे आपली प्राचीन संस्कृती आहे. आज सगळीकडे आजच्या दिवशी पाहतोय आपण मरीन ड्राईव्ह पहा, कुठे मैदान पहा, आता मी गेट ऑफ इंडियावरून आलो, सगळीकडे हजारो सगळे नागरिक योग करतायत. ही खरं म्हणजे एक मोठी अचीवमेंट आहे, एक चळवळ झालेली आहे. अंतर्राष्ट्रीय योग दिवस भगवान शिव की याद दिलाता है, जिन्हें महान योगी माना जाता है. हमारे देश के अनेक संतों और ऋषियों ने योग का आविष्कार किया और पीढ़ी दर पीढ़ी इसके सार को आगे बढ़ाया. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की योग ही आपली प्राचीन चिकित्सा पद्धती आहे आणि निरोगी राहण्याकरता अतिशय वैज्ञानिक पद्धतीनं योगशास्त्र हे तयार करण्यात आलेलं आहे. विशेषतः रोग होऊच नये आपण प्रिव्हेंटिव्ह अशा प्रकारचा विचार करतो. त्याकरता तर योगशास्त्र हे सर्वात प्रभावी अशा प्रकारचा उपाय आहे. राज्यातही अनेक ठिकाणी अनेक कोपऱ्यात प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम साजरी होत आहे. आणि त्यामुळे विधान भवनांनी पण आणि विधान भवनातील सर्व कर्मचारी आहेत या सर्वांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात सहकार्य केलं. त्याबद्दल त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी उत्साहात भाग घेतला. शाळा, महाविद्यालयात, विविध सरकारी संस्थांमध्ये, कार्यालयांमध्ये सर्वच क्षेत्रातल्या महत्त्वाच्या ठिकाणी हा योग दिन खूप उत्साहाने साजरा केला गेला. आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर योग दिन साजरा केला गेला. आपल्या भारत देशाची योगाची परंपरा जगभरात पोचावी हाच हा जागतिक योग दिनाचा उद्देश आहे. आणि तो उद्देश आता खऱ्या अर्थाने पूर्णत्वाकडे वाटचाल करतोय. कारण पूर्ण जगभरात हा योग दिन साजरा केला गेला. जगभरातल्या जवळपास सर्व देशांना योगाचं महत्त्व पूर्णपणे पटलंय. आपलं मानसिक आणि शारीरिक संतुलन पूर्ण व्यवस्थित राखण्यात योग आपली मदत करतो. म्हणूनच रोज योग करा आणि स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवा. कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला महाराष्ट्र. विश्रांतीनंतर आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपलं स्वागत करते. आपण सगळे ज्यांच्या कथांमधून, व्यक्तिमत्वातून खूप काही शिकलोय, ज्यांनी आपल्याला खूप प्रेरणा दिली आहे आणि आपल्याला घडवण्यात ज्यांच्या विचारांचा खूप मोठा वाटा आहे, असं व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी. पूज्य साने गुरुजींची 11 जून रोजी 73वी पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने वरळी येथील साने गुरुजी कथामालेतर्फे साने गुरुजींच्या 73व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम हा शिवाजी पार्क येथील साने गुरुजींचा स्मृतिस्तंभ येथे आयोजित करण्यात आला. पाहूयात त्याचीच काही ही खास क्षणचित्रे. साने गुरुजी कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, थोर विचारवंत, साने गुरुजींचा सहवास लाभलेले त्यांचे स्नेही आणि वरळी साने गुरुजी कथामालेचे प्रेरणास्थान
श्री यशवंत उर्फ अण्णा क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी साने गुरुजींच्या विचारांना, त्यांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला. या कार्यक्रमाला साने गुरुजींवर मनापासून प्रेम करणारे प्रेक्षक उपस्थित होते. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हा मानवतेचा संदेश देणाऱ्या पूज्य साने गुरुजींना मनपूर्वक अभिवादन. आपण एखाद्याला आत्मविश्वास देताना नेहमी म्हणत असतो, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. आणि खरंच आहे, एखाद्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर त्या क्षेत्रात उडी टाकल्याशिवाय आपल्याला ते क्षेत्र कळत नाही. आणि पोहण्याचंही असंच आहे, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येतच नाही. आणि आता एवढी प्रस्तावना सांगितल्यानंतर तुम्हाला आता कळलं असेलच की मी एका जलतरण स्पर्धेबद्दल तुम्हाला सांगणार आहे. बंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या 18व्या नॅशनल लाईफ सेव्हिंग स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये खेळाडूंनी कशी कामगिरी केली हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे. चला. कुठेही जाऊ नका, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा आपला महाराष्ट्र. विश्रांतीनंतर आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपली मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे, तशीच ती कलेचीही राजधानी आहे. आणि खास करून चित्रकलेशी निगडीत वैविध्यपूर्ण एक्झिबिशन्स अर्थात प्रदर्शनांची रेलचेल ही मुंबईत नेहमीच असते. भारतातील दिग्गज कलाकार येथे आपल्या कलेचं प्रदर्शन भरवत असतात आणि आपल्यासारखे रसिक प्रेक्षक त्यांना उत्तम असा प्रतिसाद देत असतात. अशाच दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे एम रामलिंगम. गेले 43 वर्ष ते आपल्या कलाविष्कारातून आपल्याला मंत्रमुग्ध करत आहेत. चला तर मग त्यांच्या आणखी एका प्रदर्शनाला भेट देऊन आपण पुन्हा एकदा मंत्रमुग्ध होऊयात. एम रामलिंगम यांच्या कलाविष्कारांचं प्रदर्शन 6 जून ते 12 जून दरम्यान जहांगीर आर्ट गॅलरी इथे भरलं होतं. एम रामलिंगम एक चित्रकार आणि एक प्रिंट मेकर आहेत. यांनी त्यांचे BFA गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स चेन्नई भारतमधून पेंटिंगमध्ये केले. तसंच वर्मॉन्ट स्टुडिओ सेंटरमधील आर्टिस्ट इन रेसिडेन्स स्कॉलरशिपही त्यांनी मिळवली आहे. याशिवाय जगभरात त्यांच्या कलाविष्कारांची प्रदर्शनं भरवली गेली आहेत. त्यांना भारत सरकारच्या संस्कृती विभागाअंतर्गत ज्युनियर फेलोशिपसह अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. ते जन्मापासून मूकबधीर आहेत. त्यांना रातांधळेपणाचा त्रासही आहे. तरीसुद्धा या सर्व अडथळ्यांवर, शारीरिक दुर्बलतेवर मात करून त्यांनी 43 वर्ष स्वतःच्या कलाविष्कारातून स्वतःला सिद्ध केलं. त्यांचा हा अनोखा कलाप्रवास प्रत्येक माणसासाठी एक स्फूर्तिदायक अनुभूती आहे. त्यांनी आपल्या शारीरिक दुर्बलतेला न जुमानता निर्माण केलेले कलाविष्कार आपल्याला थक्क करून सोडतात आणि आपण मंत्रमुग्ध होतो. नुकताच गोवा राज्याचा स्थापना दिवस हा महाराष्ट्र राजभवनात साजरा करण्यात आला. त्याची काही क्षणचित्रही आपण सगळ्यांनीच पाहिली होती. आणि त्याच उपक्रमाचं पुढचं पाऊल म्हणजेच पश्चिम बंगाल राज्याचा स्थापना दिवस हा महाराष्ट्र राजभवनात साजरा करण्यात आला. भारत सरकारच्या एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत पश्चिम बंगाल राज्याचा स्थापना दिवस अगदी प्रथमच महाराष्ट्र राजभवनात साजरा करण्यात आला.
आणि मला माहिती आहे की तुम्ही सगळेच जण हा सोहळा पाहण्यासाठी फार उत्सुक आहात. क्षणाचाही विलंब न करता मी तुम्हाला घेऊन जाते या नेत्रदीपक सोहळ्यात. पूर्व बंगाल बाद में पूर्वी पाकिस्तान और बांग्लादेश के नाम से जाना गया और पश्चिम बंगाल भारत का राज्य बना। इस दिन के ऐतिहासिक महत्व को दृष्टि में रखते हुए प्रतिवर्ष इस दिन को पश्चिम बंगाल दिवस के रूप में मनाया जाता है। अभी तक यह उत्सव केवल संबंधित राज्यों तक ही सीमित था, किंतु भारत के माननीय प्रधानमंत्री जी श्री नरेंद्र मोदी जी की संकल्पना एक भारत श्रेष्ठ भारत के तहत भारत के सभी राज्यों में अपने साथ साथ अन्य सभी राज्यों का स्थापना दिवस इस वर्ष से मनाया जा रहा है। या सोहळ्याला मुंबई बंगाली समाजाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सृजन फाउंडेशनच्या सहकार्याने बंगाली गाणी, नृत्य आणि रवींद्र संगीत यांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आला. हा सांस्कृतिक कार्यक्रम डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. आपला भारत देश विविध संस्कृती, कला, साहित्य या पैलूंनी किती श्रीमंत आहे हे या कार्यक्रमातून प्रत्येक रसिकाला जाणवलं. কারা যেন ভালোবেসে আলো জেলেছিল, সূর্যের আলো তাই নিভে গিয়েছিল। কারা যেন ভালোবেসে আলো দিয়েছিল, সূর্যের আলো তাই নিভে গিয়েছিল। নিজের ছায়ার পিছে ঘুরে ঘুরে মরি মিছে, একদিন চেয়ে দেখি আমি তুমি হারা, আমি তুমি হারা। আমায় প্রশ্ন করে নীল ধ্রুব তারা, আর কত কাল আমি রব দিশাহারা, রব দিশাহারা।
পান সাজলে ছই ভাষায় সাগরের বাণী ও হো ও হো পান সাজলে ছই ভাষায় সাগরের বাণী আমি জীবনের ভেলা ভাসাইলাম জীবনের ভেলা ভাসাইলাম কেহ না তা জানে রে অকুল দরিয়াহে বুঝি কুল নাই রে আমায় ডুবাইলি রে আমায় ভাসাইলি রে অকুল দরিয়াহে বুঝি কুল নাই রে যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে जब खाली घटा जाए उरे उरे ओ अंधेरा सच को निगल जाए जब दुनिया सारी डर के आगे सर अपना झुकाए जब दुनिया सारी सर के आगे सर अपना झुकाए तू शोला बन जा तू शोला बन जा जो खुद जल के जहां रोशन कर दे अकेला चलो रे जो खुद जल के जहां रोशन कर दे अकेला चलो रे যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে তুমি যে সুরের আগুন লাগিয়ে দিলে মোর প্রাণে এই আগুন ছড়িয়ে গেল এই আগুন ছড়িয়ে গেল সবখানে 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 তুমি যে সুরের আগুন লাগিয়ে দিলে মোর প্রাণে যত সব মরা গাছের ডালে ডালে নাচে আগুন রে যত সব মরা গাছের ডালে ডালে 20 जून रोजी झालेल्या या सोहळ्याला विविध मान्यवर आणि रसिक प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती. आपल्या भाषणात महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस यांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासात बंगाली लोकांच्या योगदानाचे कौतुक केले. राज्यपालांच्या हस्ते रामकृष्ण मठ आणि मिशनचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद महाराज, तबलावादक पंडित नयन घोष, ताज हॉटेलचे उपाध्यक्ष सोमनाथ मुखर्जी, हिंदुजा हॉस्पिटलचे COO जॉय चक्रवर्ती, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाचे संचालक सब्यसाची मुखर्जी, शस्त्रक्रियेचे प्राध्यापक डॉक्टर गौतम सेन, सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलच्या संचालक शारोनी मुलिक, सृजन फाउंडेशनच्या संस्थापक कमलिनी गुहा ठाकुरता या मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला. सबसे पहले मैं पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस 20 जून के आनंदमय अवसर पर आप सभी का महाराष्ट्र राजभवन में हार्दिक स्वागत करता हूं। महाराष्ट्र और पश्चिम बंगाल क्रांतिकारी विचारों के केंद्र बन गए और अंग्रेज शासन के खिलाफ लगातार लड़ने वाले साहसी स्वतंत्रता सेनानियों की खान बन गए। नेताजी सुभाष चंद्र बोस, रविन्द्रनाथ टैगोर, सुरेंद्रनाथ बनर्जी जैसे महान दूरदर्शी का नाम गर्व और प्रशंसा के साथ प्रतिध्वनित होते हैं। पश्चिम बंगाल के फिल्म निर्माताओं, संगीतकारों, गायकों, प्लेबैक सिंगर्स, नर्तक, कोरियोग्राफरों आदि का मुंबई के हिंदी फिल्म उद्योग में महत्वपूर्ण योगदान है। राज्य स्थापना दिवस के आयोजन का उद्देश्य एक दूसरे को समझना और हमारी साझा संस्कृति और विरासत की सराहना करना है। आइए हम एकजुट रहकर समर्थ भारत, सक्षम भारत निर्माण करने का संकल्प करें। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पश्चिम बंगाल। आज आपण माझ्यासोबत आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात विविध घडामोडींचा आढावा घेतला. आपल्या महाराष्ट्राचा प्रत्येक भाग हा खास तुमच्यासाठी वैविध्यपूर्ण घडामोडी घेऊन येत असतो आणि मला खात्री आहे की आपल्या महाराष्ट्राचा प्रत्येक भाग बघताना तुम्हाला निश्चितच खूप आनंद मिळत असेल.
हा आनंद मी पुन्हा घेऊन येईल खास तुमच्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.